माणिकराव कोकाटे अजित पवार यांच्या भेटीसाठी आता दाखल झाले। भेटीसाठी मंत्रालयात ते दाखल झाले। कोकाटेंसंदर्भात अजित पवार आता काय निर्णय घेतात हे बघणं महत्त्वाचं असेल। माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला, त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांना अभय दिलं जातंय की त्यांचा राजीनामा घेतला जातोय हे बघणंही तितकंच महत्त्वाचं असेल। अजितदादांची भेट घेण्यासाठी मंत्रालयामध्ये माणिकराव कोकाटे पोहोचलेले आहेत। कालपासूनच माणिकराव कोकाटे हे मुंबईमध्ये आहेत, मात्र त्यांनी कुणाचीच भेट घेतलेली नव्हती आणि आज थेट आता ते अजितदादांची भेट घेण्यासाठी जात आहेत। त्यामुळे अजित पवार यांची भूमिका नेमकी काय असते, कारवाई केली जाते का हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। माणिकराव कोकाटे मंत्रालयामध्ये दाखल झाले असून आता त्यांना अभय दिलं जातं की त्यांचा राजीनामा घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण आज रात्री अतिशय महत्त्वाचे अशी डिनर डिप्लोमसी सुद्धा आहे। त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात आज काही कठोर कारवाई केली जाणार का हा देखील प्रश्न उपस्थित झालाय। ही दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतोय, मंत्रालयातली ही दृश्य आहे। माणिकराव कोकाटे एकटेच आलेले आहेत आणि ते या ठिकाणी अजित पवार यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या कार्यालयामध्ये दाखल झाले असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय। महत्त्वाचं म्हणजे रोहित पवार यांनीच माणिकराव कोकाटे यांचा 42 सेकंदांचा व्हिडिओ जो आहे तो ट्विट केलेला होता, ज्यामध्ये ते विधिमंडळाचं कामकाज सुरू असताना रमी खेळताना दिसत होते। त्यामुळे आता या प्रकरणात अजित पवार यांची भूमिका काय असते हे बघणं महत्त्वाचं असेल, कारण या आधी सुद्धा अजित पवार यांनी या संदर्भात कुठलंच स्पष्ट असं विधान केलेलं नव्हतं। केवळ मी माणिकराव कोकाटे यांच्यासोबत चर्चा करेल असं त्यांनी सांगितलेलं होतं। त्यामुळे आता अजित पवार यांची भूमिका काय असते हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। ही दोन्ही दृश्य बघा, मंत्रालयात कशा प्रकारे माणिकराव कोकाटे हे एकटे दाखल झाले आणि त्यानंतर अजित पवार यांच्या दालनामध्ये ते गेले, त्या दरम्यानची ही दृश्य। अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून। गणेश, माणिकराव कोकाटे अखेर अजितदादांच्या दालनात दाखल झाले, काय अपडेट? नक्कीच वादामध्ये सापडलेले माणिकराव कोकाटे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत, कारण की माणिकराव कोकाटे जोपर्यंत मला भेटत नाही तोपर्यंत कुठल्याही पद्धतीचा निर्णय घेता येणार नाही असं अजितदादांनी स्पष्ट केलं होतं। त्यांची नेमकी काय भूमिका आहे या सगळ्या संदर्भामध्ये आहे ते आता अजितदादांबरोबर आहे ती चर्चा होईल आणि त्यानंतर माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार की मंत्र्यांचं खातेबदल केलं जाणार या सगळ्या संदर्भात देखील आहे ती चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे, कारण की ज्या पद्धतीने माणिकराव कोकाटेंचे वादग्रस्त वक्तव्य असते, सरकारला भिकारी बोलले अशी काही वक्तव्य होती आणि या सगळ्या संदर्भांमधून माणिकराव कोकाटे खरं तर वादाच्या भोऱ्यात सापडलेले आहेत आणि त्यानंतर निश्चितच धन्यवाद गणेश दिलेल्या सर्व अपडेटसाठी। पुढे देखील माहिती घेत राहू। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।